यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. नागपूर महानगरपालिका, नागपूर प्रवर्तन विभाग. महानगरपालिका प्रवर्तन विभागामार्फत आज दिनांक 28/5/2026 रोजी जैन दवाखाना, अमरदीप टॉकीज, इतवारी परिसर येथील अंतर्गत पथक क्रमांक 1 अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे, ज्यामध्ये जैन दवाखाना, अमरदीप टॉकीज परिसर ते नंगापुतला परिसर ते शुक्रवार तलाव परिसर ते आगाराम देवी चौक परिसर ते फुले मार्केट, कॉटन मार्केट परिसर समोरील संपूर्ण फळ विक्रेता आणि इतर यांचे संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आलं आणि रस्ता मोकळा करण्यात आला. कारवाईमध्ये असे अंदाजे 2 ट्रक साहित्य सामान, ज्यामध्ये 8 ठेले आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कारवाई सुरू आहे. सीताबर्डी परिसर येथील अंतर्गत पथक क्रमांक 2 आणि 5 संयुक्तरित्या दोन्ही पथक अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये सीताबर्डी मेन रोड ते व्हरायटी चौक ते परत संपूर्ण दिवस सीताबर्डी मेन रोडपर्यंत अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूस रोड आणि फुटपाथवर असलेले अवैध ठेले, दुकान हटवण्यात येत आहे. असे अंदाजे प्लास्टिक स्टूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे आणि कारवाई सुरू आहे. महाल परिसर येथील अंतर्गत पथक क्रमांक 3 आणि 4 दोन्ही संयुक्तरित्या पथक अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये महाल चौक ते बडकस चौक ते केडीबाग रोड ते गडकरीवाडा परिसर ते कल्याणेश्वर मंदिर परिसर ते संपूर्ण दिवस महाल बडकस चौकपर्यंत अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला रोड आणि फुटपाथवर असलेले अवैध ठेले आणि दुकान हटवण्यात येत आहे. आणि ही कारवाई श्री मंगेश खवले, उपायुक्त प्रवर्तन विभाग, संजय कांबळे, सहाय्यक आयुक्त प्रवर्तन विभाग यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण पथकद्वारे करण्यात आली. प्रतिनिधी सतीश कडून, नागपूर.